दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली. आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. वरुड तालुक्यात 2 दिवसाच्या अंतराने बिबट्याने 3 बकऱ्यांसह 2 गायींची केली शिकार. टेंभुरखेडा शेत शिवारातील घटना. वरुड तालुक्यात बिबट्याची दहशत कायम. वरुड तालुक्यातील टेंभुरखेडा गावालगतच्या शेत शिवारात 19 मार्चला रात्रीच्या सुमारास 3 बकऱ्यांची तर 22 मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास 2 गायींची बिबट्याने शिकार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. प्राप्त माहितीनुसार टेंभुरखेडा येथील रहिवासी असलेले सुरेश कानडे यांचे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी टेंभुरखेडा शेत शिवारात शेती असून या शिवारामध्ये असलेल्या एका शेडमध्ये शेळी पालन करीत असतात. घटनेच्या दिवशी म्हणजे 19 मार्चला सायंकाळच्या सुमारास जंगलातून बकऱ्या चारून आणल्यानंतर त्यांनी त्यांचे चारा पाणी करून ते गावाकडे आले होते. घरून रात्री 8:30च्या सुमारास पुन्हा शेताकडे गेले असता शेडमधील 3 बकऱ्यांची बिबट्याने शिकार केल्याचं निदर्शनास आलं. तर 22 मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास टेंभुरखेडा येथील शेतकरी प्रभाकर घोडकी यांच्या टेंभुरखेडा शेत शिवारातील शेताच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या त्यांच्या मालकीच्या 2 गायीची बिबट्याने शिकार करून फसत केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने त्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी टेंभुरखेडा शेत शिवारातील शेतकरी सुरेश कानडे, प्रभाकर घोडकी, संजय ढोटे, निलेश थेटे, बाबाराव कापसे, राजेश बारसकर, दीपक थेटे, रवींद्र खोडे यांच्यासह इतर सर्व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागील अनेक महिन्यांपासून बिबट्याची दहशत वरुड तालुक्यात कायम असून अनेक शेत शिवारातील पाळीव प्राण्यांची शिकार करणे सध्या सुरूच आहे. मात्र वन विभागाला एखाद्या शेतकऱ्यावर या बिबटा हल्ला करेल तेव्हा जाग येणार का, असा सवाल आता वरुड तालुक्यातील शेतकरी विचारतात आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.